नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, गुड आफ्टरनून। आता वाजले 4 आणि तिकडे माझे मिस्टर गव्हाला पाणी देताना दिसत आहेत आणि आम्ही टोचतोय मका। आम्ही 2 वाजल्यापासून मका टोचतोय। हे मी लावले होते, त्याची बिया होतील। तर हे बघू शकताय माझा गव्हाचा प्लॉट आहे। त्यात थोडी आम्ही कोथिंबीर टाकलेली, त्याला धणे येत आहेत, बरेच आपल्याला धणे पण होणार आहेत। आणि फक्त 150 ताटं आहेत बरं का मक्याची। छानपैकी स्वीट कॉर्न आहे, खूप लावलं होतं पण ते गेलं पक्ष्यांनी खाऊन। मोजून 150 ताटं आहेत आणि तिकडे एक 50 साधी मका आहे। तर ही मकाई बघू शकता, पण मुलांना खाण्यासाठी आहे बाबा। आणि तिकडे कांद्यामध्ये पण स्वीट कॉर्न बघू शकताय तुम्ही, ते कांदा आहे। तर हे माझ्या मागे गहू बघू शकताय। खूप सुंदर गहू आलाय, पहिल्यांदाच हा गहू लावलाय मी। तर हे आपलं 1 एकर क्षेत्रावरती गहू आहे। हे कॉस्मॉसचं पण मी लावलं होतं बरं का। आता ते अजून येतील बिया, ह्या अशा टाकून देते मी इथं। कायम छान दिसतं आपलं शेत असं फुल झाडांनी, म्हणून माझा हा प्रयोग असतो कायम आपल्या शेतामध्ये फुलं झाडं असावीत। आता भरपूर याला बिया आलेत, तरी बघू शकताय खूप सुंदर आपला गहू आलाय। तर तुम्ही बघू शकताय ह्या गव्हाला, हा पेरलेला गहू आहे। इतक्या लोंब्यांचं प्रमाण आहे एका ह्याला ऑर्गॅनिक। तर हे ऑर्गॅनिक पद्धतीने केलेला माझा गहू आहे। लेट आहे रिझल्ट, पण कायमचा रिझल्ट आहे। तुम्ही बघू शकता, हे माझा पहिलाच गव्हाचा प्रयोग आहे। मी गहू कधीच नव्हतं केलं, खपल्या केले त्याच्या अगोदर, पण हे गव्हाचं पहिल्यांदाच योग आला। म्हटलं बघूयात, शेंगाचं छान ॲव्हरेज निघालं ना, त्याच्यामुळे मी ऑर्गॅनिक गहू केला पहिल्यांदा। हा पूर्णच्या पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने मी घरात अन्नधान्य वापरते, कोणतंही त्याच्यात हे नाही आहे। हे सगळं इतकं छान आहे ना, मला वाटत होतं की पेरलंय म्हणजे दाट उगवलं की काय, पण नाही, खरंच हा पण 20 किलो गहू पेरला होता। उलटे पेरणारे ट्रॅक्टरवाले म्हणायचे की पातळ झालाय मॅडम, आपण दाट पाहिजे होता। तर माझ्या मागे हा पहिल्यांदा केलेला गहू बघू शकताय, कारण गव्हाचा कधी योगच आला नव्हता। कायम बागायती माझ्याकडे हे क्षेत्र ऊसाचं, आणि पुन्हा ह्याच्यावरती आपण बऱ्याच वेळेला बागायती कांदेच करतो। पण पहिल्यांदा कांदे ड्रॉप केले मी आणि हे केलं, तर इतकं सुंदर आलंय ना। एकाला 30 ते 35, 40, 52 अशा लोंब्या पडलेत एका गव्हाच्या त्या दाण्याला। तर पेरलेला आहे हे 14 इंचावरती गहू टाकले होते आपण। खूप छान आलंय, पहिल्यांदा अगदी म्हणजे एकर गहू आहे, पण सगळे बघायला येत आहेत, म्हणतात की तुम्ही कोणतं औषध वापरलं। मी काहीच नाही वापरलेलं, मी ऑर्गॅनिक पद्धतीने गेलं। माझ्याकडे जे ऑर्गॅनिक औषधं आहेत लिक्विड, ते मी बियाणाला चोळलं होतं आणि त्याच्यानंतर काहीच नाही, फक्त पाणी दिलेलं आहे। हां, एकदा निंबोळी पेंट हे टाकलं होतं, मला आठवतं एका पाण्याला होतं माझ्याकडे ते खूप दिवसाचं आहे म्हणून ते बॅग टाकून दिली होती निंबोळी पेंटाची। बाकी काहीच नाही केलेलं पण खूप सुंदर गहू आलाय, बघू शकता। सगळे म्हणजे येऊन अनुभवी व्यक्ती पण कौतुक करतात की तुझ्या एवढ्या त्या गव्हाच्या लोंब्या इतक्या मोठ्या तुम्ही बघू शकताय। ही गव्हाची लोंबी आहे, एका वितीपेक्षा जास्त, म्हणजे 17-18 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर। अजून गव्हाला 6 ते 7 पाणी चालतील। तर आत्ताच इतकं सुंदर आहे आणि गव्हाचं वजन पण चांगलं भरणार आहे असं म्हणतायत अनुभवी जे शेतकरी आहेत ते। बघूयात आता पुढच्या वर्षी पूर्ण 3 एकरावरती करायचं नियोजन आहे गहू। घरी खाण्यासाठी होतात आणि एवढं चांगलं ॲव्हरेज देत असतील ऑर्गॅनिक पद्धतीने, तर मग का करू नये असं मला वाटतं। असं पुढच्या वर्षी मी जीवामृत वापरून करणार आहे, ह्याची जीवामृत नाही आहे, काही नाही आहे। छान वाटतं ना आपलं असं म्हणजे कौतुक केलेलं शेतामध्ये, कोणी म्हणजे पिकाचं कौतुक केलेलं खूप छान वाटतं की अनुभवी शेतकरी असून ते म्हणजे कौतुकाची थाप खांद्यावरती देत आहेत की बाबा खरंच छान केलंस ग तू, काय घातलंस, असं जेव्हा ते अनुभवी मोठे शेतकरी विचारतात तेव्हा खरंच छान वाटतं मला। आणि हीच प्रेरणा असते पुढे काही करून दाखवण्याची। हरभऱ्याचं पण ॲव्हरेज खूप चांगलं आहे ह्या वर्षी आम्हाला। तर तुम्ही बघू शकता ही एवढी मोठी लोंबी 18 ते 22 इंचापर्यंत, म्हणजे 18 ते 22 सेंटीमीटर पर्यंत, सॉरी, मी फूटपट्टी आणली होती ती मोजली
अजून कोवळ्या लोंब्यात ह्या इतकी छान हे होत आहे, बघू शकता हे लोंब्या किती छान पडलेत. आपण हे पाट पाण्याने दिलंय, ठिबकवरती नाही हे केलेलं मी, हे ठिबक काढलं होतं. आपल्याला मेथ्या पण होत आहे, तिथं हरभरा पण आहे आपल्याकडे. हरभरा आहे, त्याच्यात मेथ्या आहेत. हे खूप तणाचं रान आहे, इथं चांदवेलच जात नाहीत, तरी पण मी कायम करते. तिकडे धने पण आहे, धने निघतील आपल्याला एक 10 ते 15 किलो काळ्या तिकड्याला धने निघतील. 5 गुंठ्यामध्ये धने आहेत. आणि हे बाकी सगळं हरभरा आहे आणि कांदा आहे. म्हणजे कांद्यामध्ये मी हरभरा टोचला होता. आणि खाण्यासाठी मेथी लावलेली, पण ती काही काढणं झालं नाही, ती मग मेथ्या लागल्या. आता मेथ्या काढून घ्यायचे. एका महिन्यात कांदा आपला काढायला येईल. हे झाल्यानंतर पुन्हा आपण इकडे छानपैकी स्वीटकॉर्नची मका करणार आहे मुलांना खाण्यासाठी.